हाय 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 हॅलो, मी ओमकार आणि आता आपण आज कॅन्सर डे आहे, वर्ल्ड कॅन्सर डे, आणि त्यासाठी आपण एक विशेष लाईव्ह सेशन करतोय. कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्यांच्यासोबत. तर मी वाट बघतो तोपर्यंत लोक येतात, याची वाट बघत. तर जे लोक जॉईन होतात त्यांना त्यांच्यासाठी खास की आपण हा वर्ल्ड कॅन्सर डे आहे त्याच्यासाठी हा स्पेशल लाईव्ह करतो आहोत. तर तुम्हाला कॅन्सर विषयी काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर प्लीज आम्हाला त्या कॉमेंटमध्ये विचारा. आम्ही ती जास्तीत जास्त त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत आज या सेशनसाठी आहेत डॉक्टर श्रुती काटे. त्या ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, त्या सिनियर कन्सल्टंट आणि हेड ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी सर्व्हिसेस आहेत HCG मानवता सेंटर नाशिक इथून. तर थँक्यू सो मच श्रुती मॅम फॉर जॉईनिंग. येस, थँक्यू. येस, हॅलो हॅलो. तर जे कोणी आपल्याला आता जॉईन होतात त्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्हाला जर काही कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा. आपण ते जास्तीत जास्त त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एकतर मॅम मला एक 2-3 गोष्टींपासून सुरुवात करायची. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय म्हणतात, कॅन्सर बद्दल आपल्याकडे खूप भीती आहे. म्हणजे एक असा आजार की जो कदाचित अनक्युरेबल वाटतो आणि दगावण्याची जास्त भीती असते. तर अशा काय 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 म्हणजे आता आपण गेल्या 10-15 वर्षात परिस्थिती बदलताना पाहिली की जिथे ऍक्च्युली आपण पेशंट पाहिलेत जे कॅन्सरमधनं रिकव्हर झालेले आहेत. तर आपल्यासारख्याच म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसांनी जे व्यसन करतात कदाचित किंवा नाही करत, अशा सामान्य माणसांनी किती भीती बाळगायला पाहिजे कॅन्सर विषयी? तर भीती बाळगायला नाही पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट तेच आहे की प्रॉब्लेम काय आहे ना की कॅन्सर बद्दल अवेअरनेस खूप आहे, पण ती मिस अवेअरनेस आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला कॅन्सर हा शब्द माहितीये, पण प्रत्येकाला काय माहितीये की कॅन्सर म्हणजे मृत्यू. तर तो मिस अवेअरनेस असा आहे, त्याच्याबद्दलची भीती इतकी जास्त आहे की म्हणून बऱ्याच वेळा लोक त्या सिम्पटम्सला घाबरतात आणि अशी एक मानसिकता झालेली आहे की आपल्याला असं काही अनयुज्युअल सिम्पटम असेल, काही असेल तर आपण जर डॉक्टरकडे गेलो तर तो आपल्याला कॅन्सर आहे असं तर सांगून देईल का? असं म्हणजे इट इज नॉट दॅट की डॉक्टर डायग्नोसिस मध्ये तुम्हाला आजार देतोय, आजार आहे त्याचं निदान होतं, है ना? तर ही जी भीती असते आणि मिस अवेअरनेस असते त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपलं पॉइंट ऑफ ऑनसेट ऑफ सिम्पटम्स आणि डायग्नोसिस हा जो काळ आहे तो अजूनही खूप मोठा आहे आणि आपल्याला तो जो टाइम लॅग आहे त्याला कमीत कमी करायचा आहे. आणि म्हणून हा स्पेशल डे, वर्ल्ड कॅन्सर डे, आपण सगळे जमलो इकडे कारण की आपल्याला हा दिवस अजून जास्त अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी वापरायचा आहे आणि मिस अवेअरनेस कमीत कमी करायची. तर आपण ह्या पूर्ण सेशन मध्ये त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. बेस्ट. तर आणखी आय थिंक आपल्याकडे काही प्रश्नही येतात. तर मला इथपासून बेसिक पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची की कॅन्सर म्हणजे काय. आणि एकतर एक मला खूप प्रश्न खूप आधीपासून विचारायचा होता, तो म्हणजे कॅन्सरला नेहमी व्यसनांसोबत जोडलं जातं. तर कुठल्या व्यसनांमधून कॅन्सर तयार होतो किंवा तो आपल्या शरीरात असतो आणि नंतर तो उद्भवतो, म्हणजे कॅन्सर होतो कसा आणि तो कसा त्याचा प्रादुर्भाव होतो, इथपासून आपण सुरुवात करूया. ओके, सो कॅन्सर म्हणजे आपल्याच बॉडीच्या पेशींची अनियंत्रित वाढ. म्हणजे आपल्या बॉडीतल्या कुठल्याही ऑर्गनचा जो सेल असतो त्याची एक लाईफ सायकल असते आणि त्याला माहितीये की आपल्याला इतकं जगायचंय आणि आपल्याला मग निर्जीव होऊन जायचंय, त्याची जागा दुसरा सेल घेऊन टाकणार. तर हे जे आहे देवानी एक खूप सुंदर आपल्याला एक बॉडीचा मेकॅनिझम दिलेला आहे आणि इट इज व्हेरी मच कंट्रोल्ड. वेनेवर जेव्हाही हा कंट्रोल सुटून जातो, त्या बॉडीच्या त्या पेशीची जी वाढ आहे ती बॉडीच्या कंट्रोलमध्ये नाहीये, तेव्हा तो कॅन्सरच्या रूपात ती गाठ बनते आणि ती गाठ पहिले त्याच जागेवर थोडी वाढते आणि मग त्या कॅन्सरचा स्वभाव कसा आहे, सौम्य आहे की तो रागीट आहे, त्याच्या हिशोबाने ती गाठ दुसऱ्या ऑर्गन्सकडे, दुसऱ्या अवयवांकडे जायला लागते, रक्त जायला लागते आणि पसरायला लागते. तर खूप कॉमन शब्दात म्हटलं तर कॅन्सर आपल्या बॉडीचाच पार्ट आहे, पण तो आपल्या बॉडीचं ऐकत नाहीये. ओके. काही अशी स्पेसिफिक लक्षणं आहेत का की कॅन्सर झाल्यानंतर ती त्या पेशंटमध्ये दिसून येतात, म्हणजे अशा काही स्पेसिफिक सिम्पटम्स आहेत का? आणि म्हणजे जर तीही मला लक्षणं असतील तर लोकांनी काळजी करायला पाहिजे की मे बी आता मला हे त्रास होतोय तर मी आय शुड गेट टेस्टेड फॉर कॅन्सर किंवा व्हॉट एव्हर. करेक्ट.
So most important part of cancer awareness is identification of most common cancer related symptoms. आता कॅन्सर कुठल्या भागात होतोय त्याच्या हिशोबाने त्याचे सिम्पटम्स राहणार. तर फिमेल्स मध्ये मोस्ट कॉमन कॅन्सर्स जे आहे, आता 1 नंबरवर आहे ब्रेस्ट कॅन्सर आणि दुसऱ्या नंबरवर आहे सर्वायकल कॅन्सर, त्याच्या पुढे ओव्हेरियन कॅन्सर आणि लंग कॅन्सर. तर मी एक एक करून तुम्हाला जे मेन सामान्य सिम्पटम्स आहे, जे की आम्ही म्हणतो त्याला रेड फ्लॅग सिम्पटम्स, म्हणजे असं सिम्पटम आहे तर यू शुडंट वेट, एक पण दिवस तुम्हाला थांबायचं नाहीये. ओके. सो ब्रेस्ट कॅन्सर मध्ये न वेदना होणारी, न वेदना करणारी ब्रेस्ट मध्ये किंवा काखेत ॲक्झिलामध्ये गाठ असणं. तर प्रत्येक स्त्री तिच्या वयाच्या हिशोबाने कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरला ज्याला म्हणतो ना की शी ससेप्टेबल, म्हणजे माझं वय जर का 35 आहे तर माझ्या वयाच्या हिशोबाने, आणि कारण की मी स्त्री आहे मला ब्रेस्ट कॅन्सरचा रिस्क आहे, तो 35 वयात काही टक्का असेल, 40च्या वयात काही अजून दुसरा टक्का असेल, म्हणजे इट इन्क्रीजेस विथ एज बट इट इज ऑलवेज देअर. तर कुठल्याही वयात आपल्याला न वेदना होणारी गाठ जर का ब्रेस्ट मध्ये आढळली आहे, ब्रेस्ट मधून, निप्पल मधून रक्तस्राव होतोय किंवा डिस्चार्ज होतोय, किंवा ब्रेस्टची जी त्वचा आहे ती संत्र्याच्या सालासारखी अशी जाड झालीये, किंवा तिथे थोडा रेडनेस वगैरे आहे, म्हणजे ॲबनॉर्मल आहे. आणि आय टेल यू ऑल दीज सिम्पटम्स ते पेशंट खूप व्यवस्थित आयडेंटिफाय करू शकतात. तर हे झालं ब्रेस्ट कॅन्सरसाठी. मग सर्वायकल कॅन्सरसाठी, सर्वायकल म्हणजे जे युट्रस असतं, म्हणजे गर्भाशयाचं जे तोंड असतं तिथलचा तो आजार असतो. तर 60च्या वयानंतर मोस्टली हा आजार होतो. पण कुठलीही ॲबनॉर्मल ब्लिडिंग, म्हणजे पिरियड्सच्या मध्ये होणारी ब्लिडिंग, संभोग केल्यानंतर, सेक्शुअल इंटरकोर्स नंतर होणारी ब्लिडिंग, किंवा ॲबनॉर्मल डिस्चार्ज, व्हाईटिश असेल किंवा येलोइश असेल तो डिस्चार्ज, हे काही मेन सिम्पटम्स आहे. आणि मग तो आजार जरा, त्याचा टप्पा जर का जास्त होतो किंवा हे सिम्पटम्स इग्नोर झाले तर मग पोटात खालच्या भागाला पेन असणं किंवा पाठीत पेन असणं. ओव्हेरियन कॅन्सर मध्ये मोस्टली, अनफॉर्च्युनेटली, ओव्हेरियन कॅन्सरला आपण खूप आधी ओळखू शकत नाही. आपण त्याला तेव्हाच ओळखू शकतो सिम्पटम्सच्या द्वारे, जर का पोट फुगायला लागलं आहे, तर हे सिम्पटम आहे त्याचं. आणि मग लंग कॅन्सरचं मी मेल्स मध्ये सांगते. सो मेल पेशंट्स मध्ये सगळ्यात जास्त कॉमन जो आजार आहे तो हेड अँड नेक कॅन्सर आहे. मग फुफ्साचा कॅन्सर आहे, कर्करोग आहे. तर तोंडाचे जे कॅन्सर आहे, जसं तुम्ही खूप सांगितलं व्यवस्थित की आपल्याकडे व्यसन, जे टोबॅको, स्मोकिंग, च्युईंग हे खूप जास्त प्रमाणात आहे. आपण त्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये बोलू. पण तोंडात कुठलाही छाला असणं किंवा व्हाईट पॅच असणं किंवा रेडिश व्हाईट पॅच असणं, आणि तो जो छाला आहे, तुम्ही डेंटिस्ट कडे गेला आहे, 2-3 आठवडे झाले, तो काही छाला बरा होत नाहीये, तुम्ही हा इलाज तो इलाज करताय, असं करू नका, कारण की तो जो छाला बरा होत नाहीये तो कॅन्सर असू शकतो. तर तोंडामध्ये असलेलं कुठलाही पॅच किंवा छाला. मग फुफ्साच्या कर्करोगासाठी स्पेशली जे स्मोकर्स असतात आणि ज्यांचं स्मोकिंग इंडेक्स खूप हाय आहे, त्यांना जर का क्रॉनिक खोकला आहे, म्हणजे 4 आठवड्याहून जास्त खोकला आहे किंवा छातीत दुखतं आहे किंवा कफ मध्ये रक्त, बेडक्यात रक्त आलं आहे, तर हे काही सिम्पटम्स आहे लंग कॅन्सर विषयी. मग आतड्यांची, कोलन कॅन्सरशी संबंधित कधी जुलाब होणं, कधी कॉन्स्टिपेशन होणं, असं सारखं होत राहणं, एखाद्या वेळेस मोशन मध्ये संडासात ब्लड पडणं, हे काही सिम्पटम्स आहे कोलन कॅन्सरचे. आणि एक महत्वाचा कॅन्सर म्हणजे प्रॉस्टेट कॅन्सर. त्याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये बोलू, कारण की हा एक कॅन्सर आहे ज्याला आपण लवकर ओळखू शकतो अँड वी कॅन मेक अ डिफरन्स इन द लाईफ ऑफ द पेशंट. तर ह्याच्यात लघवीशी संबंधित सिम्पटम्स येतात, म्हणजे आपल्याकडे वडील, आजोबा, त्यांना रात्री सारखं लघवी करायला उठावं लागतंय, लघवीची धार कमी झाली आहे, असे काही सिम्पटम्स असतात प्रॉस्टेट कॅन्सरचे.
मग ओके अजून ओके. म्हणजे बेसिकली ज्या ज्या भागात तो कॅन्सर होतो त्याच्यानुसार सिमटम्स बदलत जातात. त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराला काय त्याच्याबद्दल माहिती असणं आणि अवेअरनेस असणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपल्याला ऑडियन्स मधनं प्रश्न येतात. त्यातल्या विश्वास अभ्यंकर यांनी एक प्रश्न विचारला आहे की भारतामध्ये कॅन्सरवरती फंडामेंटल रिसर्च कितपत होतो, आणि त्याला जोडून आणखीन एक प्रश्न विचारला की कुठल्या केसेस जास्त आहेत आपल्याकडे कॅन्सरच्या, आणि हा रिसर्च जो होतो तो रिसर्च ट्रीटमेंट मध्ये लगेच पेशंट वरती ट्राय केला जातो का, असे एक 2-3 प्रश्न त्यांनी एकत्र विचारले. ओके. सो कॅन्सर रिसर्च मध्ये आपण थोडं वेस्टर्न पॉप्युलेशनहून मागे आहोत. आपण काम खूप करतो, पेशंट्स पण आपल्याकडे खूप आहे, आपण त्यांचा इलाज पण करतो, पण त्या रिसर्चच्या बाबतीत आपण थोडे मागे पडतो. तर रिसर्च डेफिनेटली कॅन्सर वर इंडियामध्ये पिकअप होत आहे. आणि त्याचं स्पियर हेड ज्याला मी म्हणेन की लीडिंग जे इन्स्टिट्यूशन्स आहे, जिथं मी डीएम मेडिकल ऑन्कॉलॉजी केलं, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मग एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूशन ऑफ मेडिकल सायन्सेस. तर हे काही इन्स्टिट्यूशन्स आहे जिथे रिसर्च इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स. त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो. त्याच्यासाठी स्पेसिफिक फंड्स असतात, वेळ असतो आणि डेझिग्नेटेड टीम असते ज्याला की ते रिसर्चच नुसतं करण्यासाठी अपॉइंट केलं जातं. तर असं केल्याने मग ती रिसर्च साइड बाय साइड होत जाते आणि पेशंटचा इलाज पण साइड बाय साइड होत जातो. आता अनफॉर्च्युनेटली कॅन्सर म्हटल्यावर कधीही आपल्याला कुठलं औषध रिसर्च मध्ये टप्पे असतात, फेजेस असतात स्टडीजचे. तर आपल्याला अल्टिमेटली ते औषध पेशंटवर टेस्ट करावंच लागतं. पण असं नाहीये की ते औषध इजाद झालं आणि ते लगेच पेशंटला दिलं गेलं, असं नसतं. पेशंट्स पहिले ॲनिमल स्टडीज होतात, मग फेज 1 स्टडीज होतात, मग फेज 2 स्टडीज होतात, मग फेज 3 स्टडीज होतात. तर जेव्हा त्याची सगळ्यात पहिले महत्वाचं असतं की किती ते इफेक्टिव्ह आहे, प्लस किती ते सेफ आहे औषध. आणि मग जेव्हा हे दोन्ही गोष्टी प्रूव्ह झालेल्या असतात तेव्हा ते पेशंट्सला डायरेक्टली पेशंट्सला इन्व्हाइट केलं जातं की तुम्ही या संशोधनामध्ये भाग घ्या. तर ऑफकोर्स रिसर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्याच्या बिना आपण पुढे जाणारच नाही. बरोबर बरोबर. तर आय थिंक म्हणजे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आणि तशी बघायला गेली तर स्लो ग्रोथ होणारी प्रोसेस आहे, कारण खूप जास्त तुम्हाला त्याचे म्हणजे बॅक अँड फोर्थ करावं लागतं. हे वर्क होतं, हे नाही वर्क होतं, या सगळ्याचा अभ्यास करत जावं लागतं. आपल्याला पुढे सुप्रिया शिंदे यांनी एक प्रश्न विचारलाय की ब्रेस्ट कॅन्सरचे सिम्पटम्स काय असतात. म्हणजे आय थिंक आता मॅमने खरं तर त्याबद्दल सांगितलं, पण तुम्ही पुन्हा एकदा अगदी ब्रीफली सांगू शकलात तर. शुअर. हा, तर ब्रेस्ट मध्ये किंवा काखेत म्हणजे ब्रेस्ट मध्ये किंवा एक्झिला मध्ये कुठलीही वेदना न असणारी गाठ असणं, किंवा निप्पल मधनं ब्लड डिस्चार्ज होणं, किंवा पिवळसर असं दुधासर डिस्चार्ज होणं, किंवा ब्रेस्टची जी त्वचा आहे ती संत्र्याच्या सालासारखी अशी जाडसर होणं, किंवा त्याचा रंग असा लालसर होणं. तर हे काही सिम्पटम्स आहे जे की ब्रेस्ट कॅन्सर चे सामान्य लक्षण आहे. आणि मी एकच लाईन सांगेन की आता कुठल्याही वयात ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतं असं तुम्ही समजून चला. आता म्हणजे वी विल टॉक अबाउट स्क्रीनिंग, पण कितीतरी आम्ही बघतो यंग पेशंट 30 वर्ष 35 वर्ष, आय डोंट नो द रिझन, पण इंडियामध्ये ब्रेस्ट कॅन्सर असण्याचं जे वयोगट आहे वेस्टर्न पॉप्युलेशन मध्ये, अमेरिकामध्ये, युरोपमध्ये ते 60च्या पलीकडे आहे, पण इंडियामध्ये ते 40-45 त्याची मोस्ट कॉमन एज ग्रुप होत चालली. म्हणजे ते कमी कमी वयात होत आहे. त्याचं कारण काय आपल्याला हे आता सांगता येत नाही, पण आपल्याला खूप अवेअर राहायला पाहिजे प्रत्येक स्त्रीला. ओके. मुग्धा पाटील यांनी एक प्रश्न विचारलाय की ॲलोपॅथी इज दी ओनली ट्रीटमेंट फॉर कॅन्सर. म्हणजे इज ॲलोपॅथी इज द ओनली ट्रीटमेंट फॉर कॅन्सर, आणि ॲब्डॉमिनल कॅन्सर काय आहे आणि त्याचं ट्रीटमेंट काय असू शकतंय. तर हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न वाटतो की एकच जी ॲलोपॅथीकडे कॅन्सरचं ट्रीटमेंट म्हणून पाहिलं जातं, तर तसं आहे का? मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, मी मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे. मला या सायन्सवर विश्वास आहे, त्याच्यात माझं शिक्षण आहे. मला माहिती आहे की जे मी प्रिस्क्राईब करते त्याचा अर्थ काय आहे, त्याचं बॉडीमध्ये जाऊन मेकॅनिझम काय. आज मी जर का एक आयुर्वेदिक औषध बघते किंवा होमिओपॅथिक औषध बघते, तर मला नाही माहिती की हे बॉडीमध्ये जाऊन कसं ऍक्ट करतं. तर आय शुड नॉट कमेंट ऑन दॅट, कारण की ती माझी फील्ड नाहीये आणि म्हणून आम्ही युजली अवॉइड करतो त्याच्यावर काही बोलणं. पण मी एकच छोटंसं सांगेन की बऱ्याच वेळा
म्हणजे इव्हन जेव्हा माझं शिक्षण टाटा हॉस्पिटलला होत होतं की पेशंट एकदम व्यवस्थित आहे पण लिव्हर डॅमेज झालंय, कारण काय? तर सगळे कारण बघितल्यानंतर सुद्धा मग नंतर पेशंटनी काही डब्या काढून दिल्या की आमचं हे पण औषध चालू आहे आयुर्वेदिक. And then we got it tested in our research lab and it was all very high levels of heavy metals. म्हणजे ते जे केमिकल्स असतात बॉडीमध्ये एवढ्या जास्त लेवलमध्ये जायलाच नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या लेडीला लिव्हर फेलियर झालं होतं. तर बिकॉज आय डोंट नो दोज मेडिसिन्स, आय डोंट नो व्हॉट इज द कंटेंट अँड आय डोंट नो इफ इट कॅन क्युअर कॅन्सर. तर आय विल जस्ट एकच सांगेन की allopathic science is backed with lot of evidence and it is questioned every day. आज मी जर का एक स्टेटमेंट दिली ना तर कोणीही डॉक्टर त्याला विश्वास नाही करणार जोपर्यंत इट इज बॅक्ड विथ एव्हिडन्स. तर आमचं जे सायन्स आहे इट इज बॅक्ड विथ एव्हिडन्स अँड आय थिंक ऑल ऑफ अस शुड गो अहेड विथ दॅट ओनली. तर हे जे अल्टरनेटिव्ह उपचार असतात कधी कधी ट्रीटमेंट पर्यंत पोहोचायला पेशंटला खूप डिले करून देतात, तर असं नाही करायला. आय थिंक इट्स ऑल्सो देअर पर्सनल चॉईस की त्यांना काय पद्धतीनं ट्रीट करून घ्यायचं आहे आणि अगेन की आपण काय पद्धतीचे औषधाचा इंटेक आपल्या शरीरात करतो त्याचे काही साईड इफेक्ट होतात की त्याची आपण माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. एक खूप फंडामेंटल प्रश्न विचारला जो खूप कॉमन आहे पण मला खूप महत्वाचा वाटतो की कॅन्सर अनुवंशिक आहे का, इज इट हेरिडिटरी, आणि तर असेल तर त्यावर काय उपाय आहेत? तर मी सांगेन एव्हरी कॅन्सर इज जेनेटिक. जेनेटिकचा अर्थ काय आहे? आपल्या बॉडी मधला डीएनए जो असतो त्याला डॅमेज होतो आणि म्हणून तो जो पेशींवरचा कंट्रोल आहे तो जातो. तर जेव्हा माझ्या बॉडीमध्ये टोबॅको खाल्ल्यामुळे स्मोकिंग केल्यामुळे डीएनए ला डॅमेज होणार तेव्हा माझ्या फुफ्सात गाठ होणार. So it is a genetic disease, every cancer, but it is all cancers are not hereditary. प्रत्येक कॅन्सर जे आहे हेरिडिटरीचा अर्थ आहे आपल्याला आई वडिलांकडून मिळाला आहे का, तर प्रत्येक कॅन्सरचं तसं नसतं. पण हा 5 ते 10% कॅन्सर जे असतात ते हेरिडिटरी असतात. ज्याच्यात ब्रेस्ट कॅन्सर एक कॅन्सर आहे, कोलन कॅन्सर एक कॅन्सर आहे जो की हेरिडिटरी असू शकतो. तर ब्रेस्ट कॅन्सर मध्ये आपल्या घरात 2हून जास्त स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे जे रक्तातले आपले नातेवाईक आहे, किंवा एका स्त्रीला ब्रेस्टचा आणि ओव्हरीचा कॅन्सर झाला आहे, किंवा आपल्या घरी मेल रिलेटिव्ह आहे ज्याला की ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, किंवा एखाद्या स्त्रीला 45च्या वयाच्या कमी हा आजार झालाय. तर माझा ब्रेस्ट कॅन्सर या सिच्युएशन मध्ये अनुवांशिक असण्याची शक्यता खूप जास्त आहे. तेव्हा मी ब्लड टेस्ट करून ते ओळखू शकते की ते अनुवांशिक आहे की नाही. त्याचा फायदा मला पण होतो आणि माझ्या मुलांना पण होतो. ओके ओके. एक मला माझ्यातलाच एक प्रश्न विचारायचा होता की एक रिसर्च सांगतो की 27% जे इंडियातल्या केसेस आहेत कॅन्सरच्या आर टोबॅको रिलेटेड. 2020 मध्ये ज्या केसेस रिपोर्ट केल्या गेल्या कॅन्सरच्या त्या 27% इतका ह्यूज नंबर कॅन्सर रिलेटेड टोबॅको रिलेटेड केसेसचा आहे. तर एकतर कॅन्सर होण्याची सामान्य कारणं कोणती आहेत, म्हणजे काय कारणं असू शकतात ज्यामुळे कॅन्सर होतो? सो करेक्ट ओंकार, 27% ही फिगर खूप मोठी फिगर आहे. पण तरी मी म्हणेल की 27% कमी सांगितलं तुम्ही, कारण की तुम्ही सगळ्या कॅन्सर्सला बरोबर घेऊन सांगितलं. आपण जेव्हा फुफ्साचं कॅन्सर, तोंडाचं कॅन्सर म्हणतो तो हा फिगर खूप जास्त आहे. तर सगळ्यात मोठा जो प्रिव्हेंटेबल कॉज ऑफ कॅन्सर आहे तो टोबॅको आहे इन एनी फॉर्म. म्हणजे आपण तंबाखू खात असो म्हणजे, किंवा माशेरी अप्लाय करत असो, किंवा आपण स्मोकिंग करत असो, तर हे सगळे टोबॅको कुठल्याही फॉर्म मध्ये जर बॉडीमध्ये गेला तर इट्स अ नोन कार्सिनोजेन. त्याच्यात काही दोन मत नाहीये अँड इट कॅन कॉज कॅन्सर. सो सी एव्हरी कॅन्सर has some modifiable risk factors and some unmodifiable. म्हणजे माझं वय, माझं लिंग म्हणजे मेल आहे की फिमेल, या दोन गोष्टी, आणि माझं जेनेटिक, माझ्या आई वडिलांकडनं जे मला जीन्स मिळाले ते मी बदलू शकत नाही. याच्यामुळे मी कॅन्सरला एक कॅन्सरचा मला एक रिस्क फॅक्टर आहेच. बट व्हॉट वी शुड फोकस ऑन इज द मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. म्हणजे की माझे व्यसन, जर मी तंबाखू खाते आहे, टोबॅको इन एनी फॉर्म जसं मी म्हटलं, अल्कोहोल कन्झम्पशन बियॉन्ड अ लिमिट, माझी लाईफस्टाईल, मी ओबीस आहे का, माझं वेट माझ्या हाईटला अप्रोप्रिएट आहे का, माझ्या एजला अप्रोप्रिएट आहे का, माझी लाईफस्टाईल कशी आहे, ती नुसतं एका ठिकाणी बसून काम करण्याची आहे की मी आपल्या रोजमर्राचे लाईफमध्ये मी एक्सरसाइज नियमास्वरूप पाळते, how happy I am. All these things are somewhere related to the body's well-being.
तर हम्म. वेट, व्यसनं, सेडेंटरी लाईफस्टाईल हे काही कारण आहे. मग अजून पेस्टिसाइड्सचं सेवन, कसं होतं की जे बिचारे आपले फार्मर्स आहेत त्यांना जेव्हा ते पेस्टिसाइड्स शेतात वापरतात तेव्हा त्यांना ग्लव्स नसतात, मास्क नसतं, प्रोटेक्शन नसतं. तर हे पण जे केमिकल्स आहेत दीज आर कार्सिनोजेन्स. तर त्याचं इनटेक झाल्यामुळे पण आजार होतात कॅन्सरचे. आणि इनडायरेक्टली ते आपल्याकडे पोहोचतात व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, दुधात. जर का आपण जे दूध पितोय आणि जर गाय गवत छान खाण्यापेक्षा तिला कचराच खाऊ घालतात आहे, किंवा ऑल सच थिंग्स हॅपन इन इंडिया. तर मग आपल्या दुधात मग ते केमिकल्स राहणारच. आणि कितीही म्हटलं तरी रेग्युलेटरी बॉडीज, आपलं जे जेवण आपण करतो त्याच्यात, जे फळभाजी पालेभाजी आपण खातो त्याच्यात केमिकल्सचं असेसमेंट कोणीच करत नाहीये. म्हणून ते पण काही फॅक्टर्स आहे जे की इनडायरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचून जातात आणि कॅन्सर करू शकतात. ओके, मला एक आणखीन स्मोकिंगला जोडून पुढे प्रश्न विचारायचा होता की खूप जण जे स्मोक करत नाहीत पण ते पॅसिव्ह स्मोकिंग करतात. म्हणजे ज्यांच्या आजूबाजूला लोक स्मोक करतात ज्याच्यामुळे ते टोबॅको आणि निकोटीन त्यांच्या छातीत जातो. तर पॅसिव्ह स्मोकिंग कितपत घातक आहे आणि कितपत त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो? पॅसिव्ह स्मोकिंग ऍक्च्युली जास्त घातक आहे. कारण की जेव्हा तुम्ही स्मोक करता तर यू इनहेल इट अँड यू थ्रो इट आउट. तर देर इज अ वे यू स्मोक इट. बट जो व्यक्ती स्मोकिंग करत नाहीये आणि तो त्या रूम मध्ये आहे तर तो जो स्मोक आहे तो त्याला पूर्ण इनहेल करणार. ओके, सो इट इज ॲज बॅड मी म्हणेन, किंवा इट इज लिटिल मोर बॅड. तर पॅसिव्ह स्मोकिंग डेफिनेटली आपल्या बॉडीमध्ये ते केमिकल्स जे आहे ते जातात आणि मग काही वर्षांनंतर आपल्याला हा आजार असा होऊ शकतो. तर पॅसिव्ह स्मोकिंग पासून आपल्याला आपल्या फॅमिलीला वाचवणं खूप महत्वाचं आहे. आणि तसंच चाइल्डहुड ओबॅसिटी मी सांगेन, वयाच्या हिशोबाने वजन असणं महत्वाचं आहे. कमी वयात आपले मुलं जर का खूप जास्त अनहेल्दी लाईफस्टाईल जगतात आहे, खेळत नाहीये, मोबाईल घेऊन आहे पूर्ण दिवसभर, आणि त्यांचं वजन जे आहे त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये, पहिल्या डिकेडमध्ये, दुसऱ्या डिकेडमध्ये जास्त आहे, तर ते वेट पुढे जाऊन लूज करणं कठीण होतं आणि पुढे जाऊन अजून ते वाढणार. आणि हे सगळे आजार, कॅन्सर इन्क्लुडेड, कार्डिओव्हॅस्क्युलर डिझिजेस, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे सगळ्यांना ते जास्त रित्यानी प्रीडिस्पोज असणार. तर चाइल्डहुड ओबॅसिटी ऑल्सो त्याला खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. ओके, एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारलाय की जय वाघ असं विचारतात की व्हॉट शुड बी माय माइंडसेट इफ आय एम डायग्नोज विथ कॅन्सर. तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे खूप लोक ज्या पद्धतीने आता कॅन्सरचा स्प्रेड होतो, खूप लोक कॅन्सरने डायग्नोज करतात, त्याच्यानंतर म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट हा तर कम्प्लिटली वेगळा भाग आहे. पण तुमची मेंटल हेल्थ सुद्धा त्यानंतर काय असली पाहिजे आणि तुम्ही काय पद्धतीने याकडे पाहिलं पाहिजे? तर ओमकार, जे 3 वर्षापासून वर्ल्ड कॅन्सर डे ची थीम आहे की आय एम अँड आय विल. तर इफ यू आर डायग्नोज विथ कॅन्सर, तुम्हाला कॅन्सर झाला आहे, तर आय एम अ कॅन्सर पेशंट अँड आय विल बीट कॅन्सर, ही आपली मानसिकता असायला पाहिजे. घाबरून चालणार नाही. आपल्याला लाईफ मध्ये कुठलाही प्रश्न आला समोर की आपण घाबरून बसलो की त्याचं उत्तर मिळत नाही. पेशंटनी असं रिॲक्ट करणं स्वाभाविक आहे. आपण रोबोट्स नाहीये. आज माझ्या लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम आली तर मी डिप्रेस होणारच. पण आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना एकत्र एक दुसऱ्याचा हात धरून आपल्याला पुढे जावं लागतं. आणि याच्यात पेशंटची फॅमिली म्हणजे केअर गिव्हर्स ते खूप महत्वाचा रोल प्ले करतात, कारण की ते पण शॉक मध्ये असतात आणि त्यांना पेशंटला पण आवरून घ्यायचंय. तर सगळ्यात पहिलं तर की आजार झाला आहे दुर्दैवाने, पण आपल्याला त्याच्यात विजय मिळवता येईल. विजय कशी मिळवता येईल? टाइमली ट्रीटमेंट घेऊन. प्रतिसाद आपल्या बॉडीचा अजून जास्त होतो जितका जास्त आपण पॉझिटिव्ह राहतो. कारण की ऑफकोर्स जेव्हा आपण पॉझिटिव्ह राहतो आपल्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह हॉर्मोन्स सेक्रेट होतात आणि त्याच्याने आपलं जनरल वेलबिंग, ट्रीटमेंटची टॉक्सिसिटी आपल्याला कमी होते आणि आपण सगळ्या ह्याला पुढे जातो. तर हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे आणि मानसिकता डेफिनेटली हीच व्हायला पाहिजे की आय एम अ पेशंट बट आय एम गोइंग टू, आय विल बीट कॅन्सर. राईट.
आपण थोडं ट्रीटमेंट विषयी बोलूयात आणि स्क्रीनिंग विषयी, की कॅन्सर डायग्नोज होतो म्हणजे त्याची स्क्रीनिंग प्रोसिजर काय असते आणि त्या स्टेजेस जे आपण सगळ्यांना ऐकतो, म्हणजे आय थिंक सगळ्या लोकांना ह्या स्टेजचा कॅन्सर, त्या स्टेजचा कॅन्सर ऐकून तरी ह्या टर्म्स माहिती आहेत. तर त्या स्टेजेस कशा डिफाईन होतात आणि त्याच्या ट्रीटमेंटचा अप्रोच काय असतो? हा, सो जे आपल्याला सिमटम्स मी सांगितले, मोस्ट कॉमन सिमटम्स आढळल्यानंतर कुठल्या जागेचा तो आजार आहे त्याच्यावर अवलंबून काही टेस्ट करून मग आपण, ज्याच्यात की बायोप्सी असते, मग काही सिटी स्कॅन, पेट स्कॅन असतात, ज्याच्यात आपण बघतो की आजाराचा टप्पा काय, स्टेज काय, आणि सोप्या शब्दात म्हटलं तर आजार किती प्रमाणात आहे बॉडीमध्ये, है ना. तर हे सगळे काही प्रिलिम टेस्ट आहे, ते लवकरात लवकर केल्यानंतर आणि मग आपण आजाराचं नाव, त्याचा प्रकार आणि त्याची स्टेज हे सगळं आपल्याला समजल्यानंतर मग आपण त्याला ट्रीटमेंटला स्ट्रीमलाईन करतो. तुम्ही एक शब्द वापरला, स्क्रीनिंग. स्क्रीनिंग जेव्हा आपल्याला सिमटम्स आले असतात त्याला आपण स्क्रीनिंग नाही म्हणत. स्क्रीनिंग म्हणजे आपल्याला काही सिमटम्स नाहीये तरी सुद्धा आपण काही टेस्टच्या मार्गाने ओळखून घ्यायचं की आपल्याला कॅन्सर आहे. ओके, सो जसं 45च्या वयानंतर प्रत्येक स्त्रीने दरवर्षी एकदा मॅमोग्राफी करायला पाहिजे. तर छोटीशी गाठ असेल जी की हाताला लागत नाहीये ती सुद्धा आपण ओळखू शकतो. आणि वेस्टर्न पॉप्युलेशन मध्ये या प्रकारेच त्यांचे आजार जे आहे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज मध्येच आयडेंटिफाय होतात. एकदा आपल्याला सिमटम जाणवल्यानंतर मग स्क्रीनिंगचा काही अर्थ नाहीये. अगेन जसं मेल पेशंट्स मध्ये प्रोस्टेट साठी ब्लड टेस्ट असतो, PSA टेस्ट, ते करून आपण ओळखू शकतो की आपल्याला बॉडीमध्ये, कारण की प्रोस्टेट जी ग्रंथी आहे ती बॉडीमध्ये लोकेशन अशी आहे की इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा गाठ खूप छोटी आहे तेव्हा ती सिमटम्सच करणार नाही. लघवीचे सिमटम्स जे मी सांगितले ते सुद्धा होणार नाही. तर आपण ब्लड टेस्ट केलं, त्याच्यात आपल्याला ओळखू आलं की हे तर वाढलेलं आहे, तर मग आपण काही पुढे टेस्ट करायचे आणि मग त्याला कन्फर्म करायचं. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलेही टेस्ट केल्यानंतर घाबरून आणि असं बसायचं नसतं, त्याला कन्फर्म करावं लागतं. पुढे काही टेस्ट करून त्याला आपल्या आपल्या वेलबिंग साठी वापरायला पाहिजे असं. ओके ओके. मला आता काही प्रश्न विचारतायत. संतोष पवार यांनी विचारले की इज इट ऑलवेज रेकमेंडेड फॉर केमोथेरपी आफ्टर सर्जरी, म्हणजे सर्जरी नंतर केमोथेरपीच रेकमेंड केली जाते का? आणि त्याच्या पुढे ते विचारतात डाएट काय फॉलो केलं जातं सर्जरी नंतर, म्हणजे नॉनव्हेज अलाउड असतं नसतं असं. आय थिंक काही असा स्पेसिफिक प्रश्न विचारलाय, त्याचा आपण उत्तर देऊ. महत्वाचा प्रश्न आहे फार. डाएटरी इन्स्ट्रक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि पेशंटला फार प्रश्न असतात आणि ते महत्वाचे आहे. कारण की हे सगळं नवीन असतं पेशंटसाठी. तर आपण काय, कुठलं पाणी प्यायचं त्याच्यावरून सुद्धा आम्हाला प्रश्न येतात की आम्ही कॅन्जन वॉटर प्यायचं का, की आम्ही हे असं. सो इट इज अ व्हेरी रेलेव्हंट क्वेश्चन. पण प्रत्येक पेशंटला किमोथेरपी लागत नाही. किमोथेरपी आपण का देत असतो? ऑपरेशन नंतर न दिसणारा आजार आपल्याला पुढे जाऊन त्रास देऊ नये म्हणून आपण किमोथेरपी देतो आणि न दिसणारा आजार आपण तिथेच निर्जीव करून टाकतो. तर पेशंटची जी ऑपरेशन नंतरची जी स्टेज आहे त्याच्यात जर का ते स्टेज ऍडव्हान्स्ड आहे तर मग आपल्याला किमोथेरपी लागते. आणि हे रिसर्च मध्ये प्रूव्ह झालेलं असतं की या स्टेज मध्ये आपण किमो दिला तर या पेशंटचं आयुष्य वाढणार. त्याच्या हिशोबानेच आपण ते ट्रीटमेंट करत असतो. आणि प्रत्येक आजाराचा एक स्वभाव असतो. जसं मी सांगितलं, ब्रेस्ट कॅन्सर, प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सर एकसारखा नाहीये. कधी कधी सौम्य स्वभावाचे जे ब्रेस्ट कॅन्सर असतात त्याच्यात 3 सेंटीमीटरची जरी गाठ असली तर ऑपरेशन नंतर किमो लागत नाही. आता हा जमाना आहे प्रिसिजन मेडिसिनचा. आणि काही रागीट स्वभावाचे ब्रेस्ट कॅन्सर असतात ज्याच्यात की 0.5 सेंटीमीटर, म्हणजे 1 सेंटीमीटरहून कमी गाठ आहे तरी सुद्धा आपल्याला किमोथेरपी लागतो आणि द्यायला पाहिजे. तर हे सगळं खूप ऍडव्हान्स्ड आहे सायन्स. एव्हरी डे थिंग्स आर चेंजिंग. आणि डाएटचं जसं तुम्ही म्हटलं, असं काही नाहीये की नॉनव्हेज खायलाच पाहिजे किंवा खायला नाही पाहिजे. तर व्हेजिटेरियन्सनी व्हेजिटेरियन सोडून नॉनव्हेज खायला पाहिजे आणि नॉन व्हेजिटेरियन्सनी ते सोडून व्हेज खायला पाहिजे असं काही नाहीये. आपल्याला हायजेनिक फूड खायला पाहिजे. जेव्हा किमोथेरपी वगैरे चालू असते तेव्हा एखाद्या वेळेस अर्धवट शिजलेलं जेवण केल्यामुळे आपल्याला जुलाब होऊ शकतात. आपली जी प्रतिकार शक्ती असते ती थोडी कमी असते. एखाद्या वेळेस पोटाला छाले असतात, आतड्यांना छाले असतात, तेव्हा ते आपल्याला डायजेस्ट करता येत नाही. पण आपला कुठला किमो चालू आहे त्याच्यावर अवलंबून आहे की आपल्याला खरंच काही अशी डायटरी रिस्ट्रिक्शन्स आहे का.
नाही तर आपण व्यवस्थित आपल्या एज वेटच्या हिशोबाने आपलं डायटरी इंटेक चांगलं ठेवणं, त्याच्यात जेवणाच्या आपल्या ज्याला म्हणतो ना प्लेटमध्ये प्रत्येक गोष्ट खूप महत्वाची आहे. पोळी भाजी वरण भात एक फळ आणि हे बॅलन्स असं डाएट ज्याला आपण म्हणतो. बॅलन्स डाएट. तर कुठल्याही गोष्टीची अति करू नये आणि सगळं प्रमाणात खाणं. पेशंटची जिभेची चव पण महत्वाची आहे. तर ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा त्यांना साधं आवडत नाहीये तर आपण काहीतरी असं बनवून खायचं की ज्याच्याने आपल्याला जाईल ते. सो हे सगळं आपले जे टीचिंग डॉक्टर असतात आणि डायटरी टीम असते ते तुम्हाला व्यवस्थित नीट समजवतील की कुठले पदार्थ ऍक्च्युली असं काही आहे का की आपल्याला रिस्ट्रिक्शन आहे, किंवा कुठले पदार्थ आपण जर आपल्याला माहित नाही की ह्याच्यात छान प्रोटीन असतं तर त्यांनी आपल्याला सांगितल्यानंतर आपण त्याला आपल्या डाएट मध्ये इन्क्लूड करू शकतो असं. ओके. एक श्वेता खेडेकर यांनी प्रश्न विचारलाय की युटरस मध्ये फायब्रॉइड होऊन गेले असतील तर फ्युचरमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते का, आणि असेल तर आतापासून काय काळजी घ्यायला हवी? तर जे फायब्रॉइड असतं डेफिनेटली फायब्रॉइडचं काही प्रकार असतात जे की पुढे जाऊन कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकतात, पण त्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी आहे. आणि म्हणून आपण एखाद्या फायब्रॉइडचं ऑपरेशन केलंय तर त्याचं जे पॅथॉलॉजी स्पेसिमेन आहे त्याला व्यवस्थित चेक करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यात अशा काही गोष्टी आहे का जे की आपल्याला सांगतं की या गाठीच्या एका कोण्यात जे आहे असे काही बदलाव दिसतात जे की पेशंटला प्रीडिस्पोज करतात पुढे जाऊन असं काही आजार होण्याचं, किंवा तो आजार पण ऍक्च्युली त्या मोमेंटला असू शकतो पण ते मिस होऊन जातं एखाद्या वेळेस युटराईन कॅन्सर्स. तर म्हणून कुठलाही आपण गाठ काढून घेतली अशीच किंवा युटरस काढून घेतलं बिना त्याला चेक करता हे खूप रिस्की असतं. तर म्हणून प्रॉपर ट्रीटमेंट व्यवस्थित अशा सर्जन कडनं घेणं हु इज एक्सपिरियन्स अँड इज बॅक्ड विथ गुड पॅथॉलॉजी लॅब हे खूप महत्वाचं आहे. ओके ओके. आय थिंक आपल्याला 30 मिनिटं झाली आहे, तर आपण मी प्रेक्षकांनाही त्यांना जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. आपण शेवटचे काही प्रश्न घेऊयात. मला सगळ्यात जास्त महत्वाचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे एक यायचं आहे की म्हणजे ओव्हर द इयर्स असं काही आहे का की या काही काळात कॅन्सरचं प्रमाण वाढतंय लोकांमध्ये, आणि त्याचा आपल्या लाईफस्टाईलशी कितपत संबंध आहे? तर या दोन गोष्टी म्हणजे बदलती लाईफस्टाईल त्याच्यामुळे कितपत कॅन्सर उद्भवतोय आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? हा, तर डेफिनेटली आपली लाईफस्टाईल आहे ना जी 360 डिग्रीनी पूर्ण चेंज झाली आहे. तर आपण ऍक्च्युली आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत पण आपल्या देशात अजून इन्फेक्शन्स तर आहेच, आणि जे वेस्टर्न कंट्रीजचे जे आजार आहे कॅन्सर ज्याच्यात एक प्रमुख आजार होता वेस्टर्न कंट्रीचा तो सुद्धा आपल्याकडे आता वाढायला लागलाय. तर लाईफस्टाईल मध्ये चेंजेस डेफिनेटली झाले आहे. बाहेर खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनकंट्रोल्ड इटिंग टीव्ही बघता बघता खाणं, जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्याला माहित नसतं आपण किती खातोय, आपली भूक किती होती आणि आपण किती खाल्लं. तर हे काही गोष्टी असतात. मग नियमित एक्सरसाइज न करणं, वेळेचा अभाव असतो त्याला आपण महत्व देत नाही, जॉबला जास्त महत्व देतो, या काही गोष्टी आहे. आणि स्ट्रेस ऑफकोर्स त्याला प्रूव्ह करता येत नाही पण ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्याने आपलं स्ट्रेस अफेक्ट्स आर इटिंग ऑल्सो है ना. स्ट्रेस अफेक्ट्स आर लाईफस्टाईल इन व्हेरी मेनी वेज. तर ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. तर नियमित खाणं, बॅलन्स डाएट आपल्या आहारात घेणं, नियमित व्यायाम करणं, कुठलेही व्यसन न असणं हे फार महत्वाचं आहे. आणि असं सगळं करून आपण ऍटलिस्ट मॉडिफायबल रिस्क फॅक्टर जे आपल्या हातात आहेत त्यांना आपण कंट्रोल करू शकतो. आणि जे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यासाठी आपली अवेअरनेस, आपलं स्क्रीनिंग, आपली जी ज्याला म्हणतो की इन्फॉर्मेशन जी आपल्याला सोशल मीडियावरून मिळते किंवा आता हे असे प्रोग्राम्स मध्ये जेवढं आपण इन्फॉर्मेशन घेतो त्याला आपल्याला वी शुड युटिलाइज इट. म्हणून हे जे वर्ल्ड कॅन्सर डेचं जे टॅगलाईन आहे दॅट इज आय एम अँड आय विल. तर हे आय जे आहे ना हे प्रत्येक जण आहे. ती मी आहे, ओंकार आहे, प्रत्येक जण आहे. आय एम अ डॉटर अँड आय विल एज्युकेट माय फादर,
against for prostate cancer screening. I am a daughter-in-law and I will impart knowledge to my mother-in-law for screening of breast cancer. आपल्याला ह्या गोष्टी घरात आणायला पाहिजे, बोलायला पाहिजे, म्हणजे की आपल्या घरातले जे लोक आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, ज्यांना काही सिम्पटम्स असतात ते आपल्यापासून लपवून ठेवतात, त्यांना माहित नसतं की हे महत्वाचं आहे. जेव्हा आपण ह्याला रेग्युलराइज करू या कन्व्हर्सेशनला, तर आपल्याला लगेच लक्षात येईल की असं काही आपल्याला झालं आहे. तर प्रत्येक जण, आय एम अ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट अँड आय विल हेल्प माय पेशंट्स टू फाईट कॅन्सर. तो आज मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही या फिलिंग द ब्लँक्सला आपल्यासाठी नक्की काय आहे ते भरून ठेवा आणि आय विल कॅन्सर साठी तुम्ही काय करणार आहे ते तुम्ही ते ठरवा. राईट. आणखीन एक खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय मुग्धा कोवळे पाटील यांनी, की एकतर ही सगळी ट्रीटमेंट इतकी कॉम्प्लेक्स आहे, इतकी खर्चिक आहे, तर यासाठी गव्हर्नमेंटच्या काय एड्स आणि पॉलिसी आहेत, याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकलात तर? येस, तर आजार तर हा असा आहे की ह्याला लॉंग ट्रीटमेंट लागतं, मल्टी स्पेशालिटी ट्रीटमेंट लागतं, म्हणजे एकाच पेशंटला ऑपरेशन लागतं, किमोथेरपी लागतं, रेडिओथेरपी लागू शकतं, तर पैसे त्याच्यात भरपूर खर्च होतात. तर गव्हर्नमेंट स्कीम्स डेफिनेटली आहे आणि सरकारनी आता कॅन्सरला खूप सिरियसली घेणं सुरुवात केलेली आहे. त्याच्यासाठी स्पेशल फंड्स आहेत, गव्हर्नमेंटचे पॅकेजेस असतात. पण मी सांगेन की कसं आहे, गव्हर्नमेंटला खूप सारी जनता आहे ना, आपली मेन प्रॉब्लेम काय आहे, पॉप्युलेशन. तर म्हणून त्यांना कुठेतरी रिस्ट्रिक्शन असतं. तर बऱ्याच वेळा ते रिस्ट्रिक्शन्स आढळतात. पण जिथे आपल्याला असं माहितीये की हा आजार पूर्णपणे वेळेवर ट्रीटमेंट घेऊन आणि बरा होतो, तेव्हा बरेच लोक बरोबर येतात आणि ते मदत करतात त्या पेशंटला. आणि NGOs असतात त्याच्यात, CMPM फंड रिलीफ असतात, खूप सारे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असतात जे की पेशंटची मदत करतात. रिसर्च स्टडीज मध्ये बऱ्याचशा वेळे ट्रीटमेंट विदाउट कॉस्ट होऊन जातं. तर छान इक्विप्ड सेंटर मध्ये डेफिनेटली पेशंटला मदत केलीच जाते. आय कॅन वाउच फॉर ऑल द गुड सेंटर्स इन द कंट्री. नुसतं माझं सेंटर नाही, पण प्रत्येक सेंटरमध्ये पेशंटला फायनान्शियल प्रॉब्लेममुळे ट्रीटमेंट घेता येत नाहीये असं प्रकार आता कमी कमी होत चाललाय. आणि म्हणून खूप महत्वाचं आहे की जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सांगायला. कारण की सपोज आपण काही टेस्ट लिहिलाय आणि पेशंट तो करू शकत नाही, कितीतरी वेळा पेशंट घरी निघून जातात आणि ते नाही करत की आम्हाला नव्हतं, फॉलोअप नाही करत त्या गोष्टींचा. हा, तर तुम्ही जेव्हा आपण डॉक्टरशी बोलतो की आम्हाला इथे प्रॉब्लेम येतोय, तेव्हा आपण त्याला सोल्युशन त्याच्यावर काढू शकतो. तर म्हणून डॉक्टर पेशंट रिलेशनशिप फार महत्वाची असते. राईट. आय थिंक आपल्याला आणखीनही खूप प्रश्न येत आहेत आणि काही स्पेसिफिक प्रश्न पण आहेत त्या स्पेसिफिक आजारां रिलेटेड. एक प्रश्न असा आहे की फार कॉमन आणि साधा प्रश्न आहे पण खूप महत्वाचा आहे, कारण प्रत्येकाला पडणारा आणि प्रत्येकासोबतचा निगडीतचा प्रश्न आहे की खूप लोकांना असा प्रश्न पडतो, रोज चहा कॉफी घेत असल्यास कॅन्सर होण्याची कितपत शक्यता आहे? म्हणजे हा कितपत मिथ आहे, त्याच्याबाबत रुमर्स आहेत, पण म्हणजे रोजचा चहा कॉफी घेणाऱ्यांमुळे कितपत कॅन्सर होऊ शकतं? तर हा मिथ आहे, चहा कॉफी घेण्याने कॅन्सर होत नाही. मध्ये फार रुमर्स आले होते की गरम चहा प्यायल्याने कॅन्सर्स होतात. तर डेफिनेटली फार गरम पदार्थ घेतल्यामुळे आपलं जे अन्ननलिका असते त्याला बर्न्स होऊ शकतात. आणि एक चायनीज टी असते जी की खूप गरम प्यायली जाते. तर म्हणजे ती इतकी गरम प्यायली जाते, त्याचं टेम्परेचर इतकं जास्त असतं की आपण जे नॉर्मली चहा कॉफी घेतो तेवढं त्याचं टेम्परेचर नसतं, त्याच्याहून खूप जास्त असतं. असं जर का तुम्ही करत असाल तर मग तुम्हाला डेफिनेटली तुमचं तोंड, तुमची अन्ननलिका, फूड पाईप जी आहे त्याला डॅमेज होणार आणि तिथे बर्न झाल्यामुळे सारखं सारखं त्याला स्टिम्युलेशन झाल्यामुळे एखाद्या वेळेस तिथे कॅन्सर होऊ शकतो. पण नॉर्मली जे आपण चहा कॉफी घेतो इन नॉर्मल टेम्परेचर्स और फ्रिक्वेन्सी, त्याच्याने काही हा आजार होत नाही. तर हे टोटली हे मिथ आहे.
ओके ओके. मला वाटतं आय थिंक आपल्याला आता साधारण 40 मिनिटं झाली आहेत. आणखीनही काही प्रश्न आहेत. मी शेवटचे 1-2 प्रश्न घेतो आणि आपण रॅपअप करूयात. तर प्रेक्षकांपैकी जर कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज कॉमेंट्समध्ये विचारा. एक ॲना जोशी यांनी एक प्रश्न विचारलाय की डज स्टेम सेल प्रिव्हेन्शन प्ले इम्पॉर्टंट रोल इन कॅन्सर ट्रीटमेंट? I think what she wants to ask is stem cell preservation. त्यांना तसं म्हणायचं सॉरी, असेल. प्रिझर्वेशन. या. हा सो स्टेम सेल प्रिझर्वेशन आहे ना, ते आपण बाळाचं करत असतो. जेव्हा आई बाळाला जन्म देते तर ते एक नाळ असते, अम्ब्लायकल कॉर्ड. त्याच्यात ना आईपासून जे स्टेम सेल्स आणि बाळाचे जे स्टेम सेल्स असतात ते खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड ह्याच्यात ते स्टेम सेल्स त्या नाळीत असतात, त्याच्यात जे ब्लड असतं त्याच्यात. तर त्या स्टेम सेल्सला आपण प्रिझर्व करून जर ठेवलं आणि बँक मध्ये ठेवलं तर पुढे त्या बाळाला सपोज अनफॉर्च्युनेटली ल्युकेमिया जर झाला, रक्ताचा कॅन्सर झाला, तर ते जे स्टेम सेल्स असतात त्याच्यात कॅन्सर नसतो, हा आजार नंतर होतो. आणि स्टेम सेल्सचा अर्थ काय, एका सेलनी आपण पूर्ण माणूस बनवू शकतो. तर एका सेलनी आपण पूर्ण रक्त बनवू शकतो. तर मला जर का त्याचं ट्रीटमेंट करताना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं आहे तर मी स्टेम सेल ट्रान्सप्लांट करू शकते ते सेल्स वापरून. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करायलाच पाहिजे. मी स्वतः माझ्या बाळासाठी केलेलं आहे, कारण की टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स्ड झाली आहे. जेव्हा आपल्याला लहान बच्चूला असा आजार होतो आणि भाऊ बहीण नाहीये तर डोनर सर्च करावा लागतो आपल्याला, किंवा अनरिलेटेड डोनर कडनं स्टेम सेल्स मिळवण्याचा वेट करावा लागतो, किंवा आई वडिलांकडून हाफ मॅचिंग मध्ये जे स्टेम सेल्स भेटतात त्याच्यात ट्रान्सप्लांट करावा लागतो. तर असं जर प्रोव्हिजन आपण केलेलं आहे तर ते नक्कीच आपल्याला पण, आपल्या बच्चूला पण कामी येऊ शकतं. आणि एखाद्या बच्चूला जर झालं आहे आजार आणि ते रजिस्ट्रीमध्ये ते स्टेम सेल्स असतात तर तुम्ही त्यांना पण ते वापरायला देऊ शकतात. तर इट्स अ नोबल इनिशिएटिव्ह. लिटिल एक्सपेन्सिव्ह बट इफ पॉसिबल यू शुड डू इट. ओके ओके. आय थिंक आता आपण खूप प्रश्न येत आहेत जे खूप स्पेसिफिक आहेत, ते न घेता आपण आय थिंक रॅप करायला हरकत नाहीये. तर आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे, तर एकूणच तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे खरं तर बदलती लाईफस्टाईल आहेत, खूप सारे व्हेरिएबल फॅक्टर्स आहेत ज्यामुळे आपल्याला कॅन्सरची भीती होण्याची भीती येऊ शकते. तर काय पद्धतीची काळजी लोकांनी ते प्रिव्हेंट करण्यासाठी घ्यायला हवी? हा, तर खूप महत्वाचा आहे आपल्या या पूर्ण सेशनचा जो इंटेन्शन आहे तो हाच आहे की पेशंटनी, व्यक्तीनी, कुठल्याही स्त्रीनी, पुरुषांनी, आजीनी, आजोबांनी कॅन्सरला घाबरू नये, त्या शब्दाला घाबरू नये. आणि आपल्याला जे आपल्या हातात जे आहे ते आपल्याला करून आणि पेशंट पासून ती कॅन्सरची भीती कमीत कमी केली पाहिजे. मी जस्ट एक छोटंसं उदाहरण देईन. असं नसतं, ह्याच्यात एज्युकेशन लेवल किंवा फायनान्शियल स्टेटसवर अवलंबून नसतं कॅन्सर अवेअरनेस. तर एकदम खूप वेल ऑफ लोकांकडे पण आईला ब्रेस्टमध्ये गाठ असेल आणि ती 6 महिन्यापासून असेल आणि ती कोणाला सांगणार नाही, असे सुद्धा सिच्युएशन आम्ही डेली बघतो. तर आपल्याला कॅन्सर बद्दल जी अवेअरनेस आहे ती जास्तीत जास्त पसरवायची आहे. जे आपण फॉर्च्युनेट लोक आहोत ज्यांना ती माहिती आहे, त्यांना आपल्या घरातले जे लोक आहेत त्यांना तिथपर्यंत ती माहिती पोहोचवायची आहे. आणि ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मॅमोग्राफी करून, सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग पॅप स्मिअर टेस्ट करून, प्रॉस्टेट कॅन्सर स्क्रीनिंग PSA टेस्ट करून, हे काही जे टेस्ट आहे आधुनिक टेस्ट, त्याचा नक्की आपल्याला आपल्या जवळच्या लोकांसाठी वापर करायला पाहिजे. मग लाईफस्टाईल, ऑफकोर्स आपल्याला सगळं माहिती आहे की आपल्याला कशी लाईफस्टाईल जगायची आहे, पण आपण ते युजली फॉलो करत नाही. तर आपल्याला तसं करायलाच पाहिजे आणि आपल्याला बघून आपले मुलं शिकणार. तर आपल्याला आपल्या मुलांसाठी, आपल्या आई वडिलांसाठी फिट राहायचंय, हेल्दी राहायचंय. व्यसन, तंबाखू, टोबॅको, स्मोकिंग अजिबात त्याला घरात घेऊन जाऊ नका, कारण की त्याचं नुकसान तुम्हालाही होईल, तुमच्या मुलालाही होईल, आई वडिलांनाही होईल. तर ते फार महत्वाचं आहे आणि प्रत्येक जण कॅन्सर विषयी काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. ओके,
थँक्यू सो मच मॅम, तुम्ही वेळ दिलात आजच्या दिवसासाठी आणि इतकी माहिती आमच्यासोबत शेअर केली. तर अल्टिमेटली की तुम्हाला तुमचं शरीर माहिती आहे आणि तुम्ही तुमच्या शरीराबद्दल, शरीरात होणाऱ्या गोष्टींचा अवेअरनेस तुम्हाला असला पाहिजे आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर प्लीज डॉक्टरांना दाखवा आणि त्याची काळजी घ्या. तुमची काळजी घ्या, तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या. थँक्यू सो मच डॉक्टर श्रुती काटे, तुम्ही आज आपल्याला इथे जॉईन केलं. तुम्हाला आणखीनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता, ज्याची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू सो मच. मी फक्त एकच म्हणेन की आपली बॉडी आपल्याशी बोलत असते आणि ते ऐकणं फार महत्वाचं आहे. सो थँक्यू ओमकार फॉर दिस इनिशिएटिव्ह. आणि तुमचं हे जे इनिशिएटिव्ह आहे खूपच नोबल आहे आणि खूप साऱ्या लोकांना त्याच्यानी नक्कीच फायदा होणार. सो थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.